हाय एव्हरीवन. बघा, दरवर्षीप्रमाणे रोजच्याप्रमाणे माझ्यासोबत आजसुद्धा सेम गोष्ट घडली आहे. मला आत्तापर्यंत तर व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण आज खरंच वाटला की व्हिडिओ बनवायला पाहिजे मला या गोष्टीवर. गोष्ट अशी आहे की आज माझ्याकडे ना एक क्लायंट आल्या, लेडीज क्लायंट. त्या फक्त आणि फक्त कोणाच्या तरी थ्रू आल्या होत्या आणि इवन आले तर आले, त्यांनी मला बोलल्या माझी आयब्रोज फक्त करायची आहे, आयब्रोज आणि अप्पर लिप. मी म्हटलं ठीक आहे, आयब्रोज आणि अप्पर लिप करूया. आणि त्या मला करायच्या आधी हे पण बोलल्या होत्या की मी आत्तापर्यंत जिथे जिथे आयब्रोज केले त्यांनी माझी आयब्रोज बिघडवून ठेवली, तर प्लीज तुम्ही करताना जपून करा, कारण विरड होती त्यांची आयब्रोज. मी म्हटलं ठीक आहे मॅडम, मी माझं 100% देईल, कारण चुका तर सगळ्याकडून होतात, होऊ शकते म्हटलं, माझ्याकडून पण होऊ शकते, मी माझं 100% तुम्हाला देणार. मी त्यांची आयब्रोज केली, अप्पर लिप केली. त्यांना खूप जास्त माझ्या हातली आयब्रोज आवडली, इवन विदाऊट पेनलेस असं त्या मला बोलल्या, मी नाही. कारण त्या मला बोलल्या मला अजिबात त्रास झाला नाही आणि मला आयब्रोज खूप जास्त आवडली. आता आमच्या दोघांमध्ये कधी याच्या आधी कधीच कम्युनिकेशन झालं नव्हतं. इवन त्यांचा माझ्या शॉपमध्ये फर्स्ट टाईम होता. माझ्याकडे आता दिवाळी ऑफर चालू आहे, तरी मी त्यांना असं काही बोलली नाही, मॅडम तुम्ही माझ्याकडे काही % ऑफर चालू आहे तर तुम्ही करून घ्या किंवा काही, अजिबात नाही. मॅडम मला नंतर बोलल्या की आता मला ना क्लीनअप करायचं आहे. आधी त्या क्लीनअपच्या तयारीने अजिबात आलेल्या नव्हत्या, अशा त्या मला बोलल्या. तर त्यांनी मला क्लीनअप करून मागितलं, क्लीनअप करून दिला. क्लीनअप इकडे होत नाही, मॅडम मला पुन्हा बोलते की मला पायाची वॅक्स करायची आहे. म्हटलं ठीक आहे मॅडम, मी वॅक्स लावून घेतला गरम व्हायला. पायाची वॅक्स संपत नाही, मॅडम पुन्हा मला बोलल्या की आता मला हाताची पण वॅक्स करायची आहे. हाताची वॅक्स संपत आली, मॅडम पुन्हा मला बोलल्या की आता मला हेअर स्पा करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे मॅडम, करून देते. पण त्यांना फक्त एकच क्वेश्चन विचारला मी, मॅडम तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या शॉपमध्ये आले, इवन कोणाच्या तरी थ्रू आले, आणि तुम्ही एवढी सारी सर्विस का? मॅडम लाखात एक शब्द बोलल्या, पण खूप चांगलं बोलल्या की मी थ्रू तर आली आहे कोणाच्या तरी, पण त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुम्ही फक्त एकदा ग्लोबल ब्युटी इन्स्टिट्यूटला व्हिजिट द्या किंवा फक्त थ्रेडिंगला जा. मी आली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला लाखात एक ज्या बोलल्या आहेत, ते बोलल्या की सगळ्यात जास्त मला तुझी जर आवडली असेल ना तर सर्व्हिस आवडली आहे. तुझ्या शॉपची मला सर्व्हिस आवडली आहे. अजिबात कुठल्या गोष्टीचा चेंगळ नाही, क्लायंटचं पण चेंगळ नाही, गाणे व्यवस्थित चालत आहे. आणि बघा, विषय गाण्यांचा नाही आहे, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे तुझी सर्व्हिस आणि तुझा मला स्वभाव आवडला आहे. माझ्या सगळ्या ब्युटिशियन मैत्रिणींना मी एकच गोष्ट सांगते, इवन माझ्या स्टुडंटला पण सांगते, भलेही तुम्ही 50 रुपये जास्तीचे घ्या किंवा 10 रुपये कुठल्या सर्व्हिसवर वाढवून द्या, पण ना तुम्ही सर्व्हिसमध्ये क्वालिटी द्या. सर्व्हिसमध्ये जर आपण क्वालिटी दिली तर क्लायंट खरंच जोडतात. काही लोक तर असे सुद्धा आहेत, ब्युटी पार्लर चालू करून टाकतात, इवन त्यांना थ्रेडिंगमध्ये फिनिशिंगसुद्धा नसते, फेशियलमध्ये सुद्धा त्यांची फिनिशिंग नसते, आणि सलून चालू करून देतात, पार्लर चालू करून देतात. मी तुम्हाला एकच सांगते, आधी तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसवर भर द्या, नंतरच तुम्ही ओपनिंग करा. कारण काय होते ना, एकदा क्लायंट जर परत गेला आपल्याकडून तो डबल कधी येत नाही. त्यामुळे सांगते तुम्हाला, क्लायंट जर जोडायचे असेल तर क्लायंटला क्वालिटी द्या. 10-50 रुपये जास्त घेऊन घ्या, क्लायंट देतोच आपल्यालाच. कारण जर आपल्याला क्लायंटला जर आपली सर्व्हिस आवडली तर. कारण माझ्याकडे असे भरपूर क्लायंट आहेत की त्यांना माझी जर सर्व्हिस आवडली, मला ते टिप्ससुद्धा देऊन जातात. आणि मग नंतर पश्चाताप होतो जे सलून ओपन करतात, पार्लर ओपन करतात त्यांना. आता मला सामान विकायचं आहे, मला कितीतरी फोन येतात, ताई मला सामान विकायचं आहे, तुम्हाला चेअर लागतं का, तुम्हाला बेड लागतं का? बघा, अजिबात करू नका. तुम्ही सगळ्यात जास्त आपल्याला प्रॅक्टिसवर फोकस करा, त्यानंतरच तुम्ही आपलं काम चालू करा. सांगायचं एकच तात्पर्य आहे, क्लायंट जर जोडून ठेवायचे आहेत तर तुम्ही कामामध्ये क्वालिटी द्या आणि तुमच्या कामामध्ये खरंच फिनिशिंग द्या, दुसरं काही नाही. क्लायंट त्याच्यामुळेच आपल्याकडे जोडतात, अदरवाईज कुठल्या गोष्टीमुळे नाही. आपल्याला क्लायंटसोबत रिश्तेदारी तर अजिबात करायची नाही आहे, फक्त एक चांगला कम्युनिकेशन आणि चांगली सर्व्हिस तर द्यायची आहे त्यांना. अदरवाईज क्लायंटला काय पाहिजे असते आपल्याकडून, दुसरं काही नाही पाहिजे असते त्यांना. म्हणून तुम्ही माझ्या या गोष्टीवर नक्की लक्ष द्या.